बाई निमिष या शब्दाचा अर्थ काय? नाही बाई, काल मी एक गाणं ऐकत होतो तर त्यामध्ये तो शब्द मला अच्छा, ते त्या जुन्या चित्रपटातलं का? म्हणजे हो मला वाटतं एकटी नावाचा चित्रपट आहे, 1968 सालचा आहे. हो तो पाहिलास का तू? तुला उत्तर देऊया आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्या गोधडीच्या रसिकांना सुद्धा देऊया. त्या गाण्याचे शब्द लिंब लोण उतरू कशी, बरोबर ना? बरोबर बरोबर. लिंब लोण उतरू कशी, असशी दूर लांब तू, इथून दृष्ट काढते, निमिष एक थांब तू. तुला गंमत सांगते, काय माहितीये का, संस्कृत मध्ये मिश हा धातू आहे. मिश या धातूचा अर्थ आहे मिटणं. आता त्याच्या मागे नि हा उपसर्ग लागतोय, त्यापासून निमिष किंवा निमेष असं रूप संस्कृतमध्ये तयार झालंय. तिथूनच मराठीमध्ये हे रूप आलेलं आहे. आणि त्याचा अर्थ काय होतो माहितीये? आपल्या डोळ्यांच्या पापण्या सतत उघडझाप करत असतात. आपल्या डोळ्यांच्या पापण्या बंद होऊन उघडणं किंवा आपल्या डोळ्यांच्या पापण्या उघड्या आहेत तर त्या बंद होणं, हे एकदा घडणं, याच्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात निमिष. मग आपण म्हणतो पापणी लवे तो त्याने सगळी गडबड करून टाकली. तसं आपण म्हणतो की एका निमिषात होत्याचं नव्हतं झालं. आता मराठीमध्ये जसा निमिष हा शब्द आहे तसा निमिषार्ध असा पण शब्द आहे. म्हणजे पापण्यांची उघडमीट एकदा होण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याच्याही अर्धा वेळ, म्हणजे किती कमी वेळ, तर तेवढ्या कमी वेळात. त्यामुळे निमिष हा शब्द आहे. निमिषार्धात असं सुद्धा रूप आपण मराठीमध्ये योजतो. आणि अजून एक खूप सुंदर शब्द आहे अनिमेष. अनिमेष म्हणजे काय? या जगामध्ये ना अशा काही गोष्टी असतात की त्या बघताना आपलं भान हरपतं आणि त्याचमुळे आपण डोळे असे तसेच्या तसे उघडे ठेवून ते बघत राहतो. म्हणजे आपल्या पापण्यांची उघडमीट होत नाही. हे जे असं बघत राहणं आहे, म्हणजे विस्मित होऊन बघत राहणं, भारावून जाऊन बघत राहणं, त्याला आपण म्हणतो अनिमेष नजरेने बघत राहणं. सगळी गंमत आहे ना रसिक हो, ती बघण्यामधली आहे. दिसत तर सगळं असतं, आपण बघत काही नाही. देवचे मी खास आभार मानते. देवने हा आज जो प्रश्न विचारला त्यामुळे एका जुन्या शब्दाकडे आपण नव्याने वळून पाहिलं. आणि हा नवा शब्द जो नव्याने गवसलाय आपल्याला, तो आपण खूप सुंदर रीतीने योजू शकतो. तर देव असेच प्रश्न विचारत राहा. आणि तुम्ही सुद्धा, तुम्हाला जे शब्द अडत असतील, तुम्हाला जे प्रश्न पडत असतील, आमच्यापर्यंत नक्की पोचवा.